हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर सकाळचे आता 9 वाजलेले आहेत आणि मी बनवत आहे इथे स्वयंपाक. तर चला मला दाखवते. तर मैत्रिणींनो, सकाळी मी आज बनवणार आहे काळ्या मसाल्यातील अंड्याची मस्त अशी भाजी. तर अंडे उकडून मी इथे त्याची साल काढून घेत आहे आणि त्यानंतर भाजी बनवायला घेतली. एक टोमॅटो छान असा पिकलेला कट करून घेतला. त्यामध्ये थोडंसं तेल, मीठ आणि हळद टाकलेली आहे. त्याला आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. मीठ टाकायचं सुरुवातीला, म्हणजे लवकर मऊ होतो टोमॅटो. तर सुट्टे असल्यामुळे निवांत मी असं स्वयंपाक चालू आहे माझा. तुमचा पण असाच असेल, कारण सकाळच्या गडबडीमध्ये काय अशी मसाल्याची वगैरे भाजी होत नाही करणं. तर इथे टोमॅटो आपला मऊ झालेला आहे आणि त्यामध्ये आपला कांदा लसूण मसाला, थोडासा जो मटण मसाला असतो तो टाकलेला आहे आणि तेल सुटेपर्यंत आपला हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर बघा साईडने तेल सुटलेलं आहे त्याला. तर त्यामध्ये आता आपल्याला पाहिजे तेवढी भाजी तितकं पाणी ओतायचं त्याच्यामध्ये आणि छान अशी एक मोठ्या गॅसवर उकळी काढायची आणि नंतर कमी गॅस करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तरी पण आलेली आहे भाजीला. आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला कट केलेले अंडे टाकायचे आहेत त्यामध्ये. तर मी ते टाकून घेत आहे आणि नंतर थंड झाल्यावर बघू शकता तुम्ही, मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. तर नक्की करून बघा अशी माझ्या पद्धतीने एकदा भाजी. छान दिसत आहे मस्त आणि चवीलाही पण छान झाली होती. भाजी झाली त्यानंतर लगेच मी इथे चपात्या पण करून घेत आहे. लवकर काम आवरलं तर आपले दुसरे बाकीचे पण कामं लवकर होतात. तर इकडे चालू आहे माझं चपात्या बनवायचं. तर याचा फुल व्हिडिओ मी टाकलेला आहे कशा बनवायच्या. तर नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे माझा स्वयंपाक झाल्याच्या नंतर माझी प्रनिष्का उठलेली आहे. तिला आंघोळ वगैरे घातली आणि इथे तिची तयारी करत आहे. पावडर वगैरे लावून देत आहे तिला. गंध ते फार आवडतं मेकअप करायला. तर इथे तिचा मी मेकअप करून देत आहे, जो आपला रोजचा सिंपल असतो तोच असाच. तर हसत आहे मेकअप झाल्याच्या नंतर. तर झालेला आहे तिचा इथे मेकअप आणि त्यानंतर तिला देत आहे मी इथे दूध आणि चहा. उठलं की पहिलं आवडतं दूध आणि चहा प्यायला, तर ते दिलेलं आहे इथे. आमची जेवणं वगैरे आटोपल्याच्या नंतर मी इथे किचन ओटा साफ करून घेत आहे. आपले जे बाकीचे नंतरचे कामं असतात तर ते मी इथे पटापटा आवरून घेत आहे. तर इथे झालेला आहे माझा किचन ओटा. पहिलं सुरुवातीला किचन ओटा साफ करत असते, नंतर मग आता झाडू मारत आहे आणि त्यानंतर फरशी पुसणार आहे. तर जे माझं काय रोजचं काम असतं ते मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे माझं झाडू मारून झालेलं आहे. झाडू मारल्याच्या नंतर लगेच मी इथे फरशी पुसायला घेतलेली आहे. म्हणजे माझं रोजचं असंच असतं. तर माझे कामं आवरल्याच्या नंतर दुपारी मी हा माझा ब्लाऊज शिवलेला आहे. बऱ्याच दिवसापासून राहिला होता शिवायचा, तर त्याला शिवून कंप्लीट केलेला आहे. तर कसा वाटला नक्की कळवा. आणि तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींना नक्की कमेंट करून सांगा. आणि मी नक्कीच असा प्रयत्न करेन की तुम्हाला छान मला जे येतं ते दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर बाय.